हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कशा आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर शिवजयंती जवळ येते आणि त्या निमित्तानं तुमच्या छोट्या मुलींना तयारी करायची असेल ना, की सहावारी साडीपासून नऊवारी साडी कशी नेसवायची तेच आपण बघतो इकडे. पटकन बघणार आहोत. तर ही सहावारी साडी आहे जी आपण सगळ्याच बायका नेसतो ती. 2 हात एवढं अंतर मी डाव्या साईडला सोडलेलं आहे आणि त्याच्यानंतर मधोमध गाठ मारून घ्यायची. खूप मोठी गाठ मारायची नाही, एकदम जेमतेम आणि घट्ट. आतल्या साईडला तुम्ही लेगिन्स किंवा शॉर्ट्स पॅन्ट घालू शकता. मुली तुमच्या किती मोठ्या किती छोट्या आहेत त्याच्यानुसार. अगदीच 3-4 वर्षाच्या आत येलं असेल आणि जास्त वेळ फंक्शन असेल ना स्कूलमध्ये वगैरे, तर थोडंफार तुम्ही डायपरसुद्धा घालू शकता. तर बघा, जेवढं अंतर सोडलेलं होतं ते 2 पायाच्या मधून पाठीमागे घेतलेले आहेत. नॉर्मली आपण जशा निर्या करतो प्लिटिंग तसं करायचं आहे. काठ फक्त वरच्या बाजूला जेवढा काठ असेल ना त्याच प्रमाणात निर्या करायच्या आणि 2 टाचेच्या मध्ये बघा असा काष्टा दिसायला पाहिजे आणि एक्स्ट्रा जेवढं अंतर वरती राहील की नाही तेवढं आतल्या साईडने खोचून घ्यायचं. खोचलेला जर पार्ट थोडा मोठा असेल ना तर तो आतल्या साईडने थोडा ओढून पण घ्यायचा, म्हणजे असं खूप फुगीर पार्ट दिसत नाही. त्याच्यानंतर फिनिशिंग करून घ्यायची. 2 पायांना छान असं बघा घोळ दिसला पाहिजे, जसं धोती असतं तसं. त्याच्यानंतर पदराकडची जी साईड आहे की नाही ती परत 2 पायाच्या मधून इकडच्या साईडला काढून घ्यायची. जसं आपण पदर घेतो की नाही तशीच पुढची प्रोसेस आहे. आणि त्याच्यानंतर पदर पिन करायची आहे आपल्याला. परत सांगते, खूप काठ मोठे किंवा खूप हेवी साडी घेऊ नका. आकर्षक दिसणारी आणि लाईट वेट साडी निवडायची आहे, जेणेकरून मुलींना छान दिसते, हँडल पण होते आणि काठाबरोबर पिनअप पण करायचं. म्हणजे असं नाही का छोट्या मुली आहेत आणि खूप मोठी पिन आहे मग असं गबाळ्यासारखं दिसत नाही. तर बघा, मी जेवढं काठ आहेत ना त्याच्या बरोबरीने पिनअप केलेलं आहे. छान पिन लावून घ्यायची. पाठीमागच्या साईडला ज्या निऱ्या आहेत की नाही म्हणजे पदराचे एकावरती एक छान असं फिनिशिंग करून घ्यायची, सेट करून घ्यायच्या. पिन लावली तरी चालेल आणि छान साडी बसते, पण काठायची नाही गरज परत. आता मध्यंतरी जे साडीचं फॅब्रिक उरतंय ना ते थोडंसं ओढून घ्यायचं, म्हणजे पदर आपण जो काढलेला आहे की नाही वरचा काठ असा ओढून घ्यायचा, म्हणजे पूर्ण फिटिंगमध्ये येते. आणि त्याच्या 2-3 मोठ्या निऱ्या करून घ्यायच्या आणि इकडच्या बघा आपल्या उजव्या पायावरती की नाही त्या खोचून घ्यायच्या विरुद्ध दिशेला. म्हणजे काय होतं, पायावरती खोचायच्या, मधोमध खोचायच्या नाहीत, कारण मधोमध आपण गाठ मारलेली आहे. मग एका साईडला खोचल्या की दुसऱ्या साईडला ओचा येतो, म्हणजे छान फिनिशिंग पण येते आणि साडी परफेक्ट बसते. तर मी फास्ट फॉरवर्ड केलेला आहे आणि सियाचा असा मस्त डान्स चाललेला होता, कारण की साडी नेसवताना तिला थोडंसं नाही का बोलत बोलत ॲडजस्ट करावं लागतं. त्याच्यानंतर बघा, मध्यंतरी जे म्हणजे आपण निऱ्याच्या खोचलेल्या आहे त्याचा खालचा काठाचा जो भाग आहे ना परत त्याच्या खालच्या साईडने असं वरती घेऊन ना ओचा आपण जसं करतो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे 2-3 प्लीट्स तयार करायचे आणि ते खोचून घ्यायचं. काठ परत वरच्या साईडला यायला पाहिजे आणि बघा परफेक्ट एक पेशवाई नऊवारी साडी जशी असते ना ती सहावारी साडीपासूनच, पण छोट्या मुलींना ती नऊवारी अशी परफेक्ट जमते. मोठ्या बायकांना असं येत नाही, कारण की आपल्या हाईटनुसार किंवा सहावारी साडीचं जमत नाही, तिकडे नऊवारी साडीच लागते आपल्याला. पण छोट्या मुलींना हे सगळं मॅनेज होतं सहावारी साडीतच. खूप सारे व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती, तुम्ही चेक करा. आता मागच्या साईडला काष्टा आणि पदराचा वरचा जो काठ आहे की नाही तिकडे आतल्या साईडला एक पिन लावून घ्यायची. खालच्या साईडला पण 2 पायाच्या साईडला तुम्ही छान फिनिशिंग करत करत पिना लावून घ्यायच्या. जास्त वेळ जर ठेवायचं असेल ना ही साडी जर तुम्ही अशी परफेक्ट टिप सेट जर नेसवली ना तर कितीही वेळ मुलींच्या अंगावरती साडी राहू द्या काहीही फरक पडत नाही. मी सियाला तिच्या स्कूलमध्ये गरब्यासाठी किंवा असं फंक्शनसाठी सुद्धा नेसवलेली आहे, त्याच्यामुळे खूप छान बसते. फक्त या ज्या पण काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत ना परफेक्ट तुम्ही तसंच करा. त्याच्यानंतर कमरपट्टा, मोत्याचे जेवढे जेमतेम दागिने असतात, नथ, चंद्रकोर आणि गजरा, जेमतेम जो आपला मराठी साज आहे ना त्याच्यानुसार थोडंसं मेकअप करायचं आहे आणि खूप छान दिसतात. ओव्हर काहीही घालायचं नाही, म्हणजे खूप जास्त ज्वेलरी किंवा केसांमध्ये पण खूप टिकल्या बिकल्या असं काही जर तुम्ही केलं ना तर ते असं वेगळंच दिसतं. एकदम परफेक्ट लुक असा दिसतो आणि शॉल म्हणजेच शेला कंपल्सरी आहे, याच्यामुळे एकदम भारी दिसतं. तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीला असंच तयार करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.